टेबल लागले ना छोटी लेकर असते सगळे ती फिकत घेईन. स्वागत करीत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे. काय काय होणार आहे तुम्हाला पुढे दिसेलच, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, काय करायचं ते करा. आणि मी तुम्हाला भेटणार थोड्या वेळा. तिकडे बघा शिवानी आहे पाठीमागं तुम्हाला दिसतीये. आणि सगळ्यांना त्याकडून मी नमस्कार. आता मित्रांनो आम्ही निघालेलो आहोत आषाढी एकादशीच्या जत्रेच्या दिशेने, म्हणजे आनंद स्वामीची यात्रा भरते आमच्या इकडं. तर तिकडे निघालेलो आहेत आम्ही. थोडं आता 9:30 वाजलेत. मला पटापटा दुकानावर निघायचे. आता हा व्हिडिओ मी लवकर एंड करायचा, म्हणजे बोलून पटकन खतम करतो माझा विषय. आता आम्ही चाललेलो आहे इकडे बघा. हे उपवास म्हणता हे बघा एवढा डब्बा भरून साबुदाणा घेतलेला आहे. आज उपवास म्हणजे काय तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि चला आता बाकी काही बोलणार नाही. पुढं बघू काय होतं काय नाही. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. आता आम्ही निघालो, आवरलोय, चला. हे बघा इकडे चिवडा भरणं चालू आहे फराळाचा. मम्मी बोल जरा काय ठेवलं आपण, काय चाललं करतो. हा बस झालं, तेवढं टाट बरोबर झालं, बस झालं. मग काय व्हायला लागलं. आणि हाताने दिलं तर उलट पुण्य पसतं माहिती का. ते टेबल आणि फिबलांचं काय करायचं, आपण आपल्या हाताने द्यायचं लोकांना. हाताने वाटायला तर पुण्याचं काम आपण आपल्या हाताने द्यायचं. ते टेबलच करायला लागले तुम्ही. ते गेले आतमध्ये टेबल वाट. तिला माहिती ना, तिला काय झालं माहिती का, तिला माहिती कॅमेरा चालू आलाय. मग कॅमेरा पुढे भक्ती नाही करावं माणसानं. जास्तच बोलायला लागल्या. चांगलं भरले आले मग मी भरतो मी. चला मित्रांनो आता मी इथं पुश करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळ. मीठा देव पुढून काढा बरोबर का. किती खात जपलंय तुम्ही त्याच काम नाही. याला लागलं ते कुठे घेता म्हणजे वाटीमध्ये भरून तर ठेवून द्या. याला लागलं ते कुठे घेतं. बस ठेवून द्या फक्त असं वाट्या खाली सांडू नका. खाली सांडू नका फक्त. झालं ते जेवायला बसले टेबल लागले ना. छोटी लेकर असते सगळे ती फिकत घेईन सगळं. अरे आना इकडे प्लेट आना. मम्मीला बोल. अरे एखादं
नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्याला. शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. आता तुम्हाला दिसत असून डायरेक्ट बॅग आणि टोपी विपी सगळं एकदम रेडी झालेलं मी दिसत असून तुम्हाला. तोंडावरचे फोडं तर जसं तसेच माझ्याकडून पण मी पण अजून तसेच फोडं दिसत असून तुम्हाला, कारण थोडं अवतार बी वेगळा दिसत असून. काल लय परेशान झाली, एवढी परेशान झाली. व्हिडिओ टाकला. काल लाईव्ह आलतो मी मित्रांनो. लाईव्हमध्ये ज्यावेळेस बोलत होतो मी त्यावेळेस लाईव्हमध्ये अर्धे गप्पा मारलेला आहे की माझं जे जरा प्रिंटचं सामान जरा खराब झालं होतं, त्याच्यामुळं माझी काल एकदम फजी झाली. आणि त्यात काय झालं माहिती का, आम्ही काल साबुदाणा येणार आहे. काय विषय झाला माहिती का, माझ्या चेहऱ्यात लय भाग आणि दिसायला आज दाढी बिडी करून येतो मस्तपैकी. तर मित्रांनो आता जाऊ दे, ॲडजस्ट करून घ्या. असंच बघा मला. तुम्ही कालचा लाईव्ह तर बघितला असून. कालच्या लाईव्हमध्ये शिवानी आईनी आणि पप्पांनी सगळ्यांनी मिळून लय मस्त गप्पा मारल्या, भरपूर प्रतिसाद भेटला कालच्या लाईव्हला. आणि आम्ही साबुदाणा चिवडा होता, काय म्हणतात नायलॉन चिवडा, त्याचा वाटप केला होता. तर त्याला पण भरपूर सारा प्रतिसाद भेटला आणि एकदम भारी वाटलं. बघू अजून जर आपल्या DSK फॅमिलीच्या वतीने समजा आपल्याला अजून जास्त म्हणजे बेनिफिट जर होतं आहे त्या गोष्टीपासून, तर आपण अजून काहीतरी अजून पुण्याचे कामं करू, म्हणजे करून घेऊ 2-4 कामं, असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर बाकीचं तुम्हाला माहीत पडेलच काय काम करेन काय नाही तर. आणि असं मला बोलून दाखवायला तर वाटत नाही, पण निघेलं माझ्या तोंडातून सहज असेल. त्याच्यामुळे कसं आहे, जे मनात ते तोंडावर आणि ते व्हिडिओमध्ये असा विषय झालेला आहे, बाकी काही नाही. आता चॅनलला लाईक करून घ्या, शेअर करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या. आता निघालं दुकानावरती. आज आहे दुसरा दिवस. काल आषाढी एकादशी सकाळी आम्ही ते कार्यक्रम केला, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आता. आणि संध्याकाळी तुम्ही म्हणसान कंटिन्यू व्हिडिओ का नाही काढला, तर काय झालं, त्या व्हॉट्सअपच्या चक्करमध्ये मी मोबाईलकडे लक्ष दिलंच नाही जास्त. आणि मग माझा मोबाईल झाला डुस. आयफोनची हीच गाते आहे. आयफोन घेणाऱ्याची एवढी परेशानी ना, आयफोनची बॅटरी बॅकअप 0%. कधी शिक तुमचा मोबाईल संपून जाईल, तुम्हाला कळणार बी नाही कवाशी मोबाईल बंद पडला, कवाशी काय झालं. तो काय चाललं मला. तर असा काही विषय झालेला आहे. आणि शिवानीचा व्हिडिओ भरपूर जणांना आवडला. खूप छान कमेंट केल्या, खूप मस्त कमेंट केल्या. आणि एका ताईने कमेंट केली मला, आज सकाळची कमेंट वाचली मी, की शिवानी आता तू जुनी नवरी झाली, आता तुला लाजू नको, काय असं काहीतरी कमेंट होती. तू येड्यावणी करू नको, असं करू नको. आता कसं आहे माहिती आहे मित्रांनो, तुम्हाला मी आता परत गोष्ट सांगतो. शिवानी आमच्या घरात सगळ्यात लहान आहे. पप्पा नंतर मम्मी नंतर मी नंतर माझी बहीण बी असली. बहीण आता लग्न झालेली आहे बहीणचं, तरी पण बहीण, आणि बहिणीच्या नंतर मग शिवानीचा नंबर असं पकडून झाला. तर सगळ्यात लहान शिवानी. त्यामुळे शिवानी लहान लेकरांनी करते, कशी करणं, ती लहान आहे तर तिला ॲडजस्ट करून घेतलं जातं, काही विषय नव्हता त्याच्यामध्ये. त्यामुळे तेवढं काही टेन्शन घेण्यासारखी गोष्ट नाही आहे, ती नॉर्मल आहे. सगळ्यांच्याच घरामध्ये जे लहान असतं ते येड्यावणीच करतं. तर ते समजून घ्या तुम्ही गोष्ट, असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते मला तेच वाटलं म्हणून तुम्हाला तेच वाटतंय, बाकी काही विषय नाही. आता निघालो दुकानावरती. रात्री बघा, रात्रीची झोप माझी पूर्ण झालेली नाही आहे. रात्री मी कुटाणा करत बसलो, तर मला झोपेच्या चक्करमध्ये रात्री वाजले मला 3-3:30 वाजले. झोपच झाली नाही माझी. आणि हे तुम्हाला दिसत माझ्या नखामध्ये बघा पावडर भरली. माझ्याकडनं एक टोनर, म्हणजे एक प्रिंटरचं जे टोनर असतं, तर ते टोनरचं नुकसान झालेलं आहे. ते तुटलं आहे माझ्याकडून. तर ते जॉईंट करण्याच्या चक्करमध्ये भरपूर हे झालं, लय खूप बेकार हालत झाली माझी. नाही, ह्या व्हिडिओला ब्लॉगला कमेंट आली. चला मित्रांनो, आता भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. मम्मी पण जॉईन केलं पुढं, तो पण चॅनलला सबस्क्राईब करा. आलोच. इकडे बघा मम्मी बसलेली आहे आणि मम्मीचं काम चालू आहे. इकडे पप्पाचं काम चालू आहे. माझं पण काम चालू होईल आता 2 मिनिटात. आता काल जत्रा झाली आषाढी एकादशीची. इकडं जत्रेमध्ये एवढी गर्दी होती, मी जत्रेचा व्हिडिओ नाही काढला, कारण तिथे लई पुंग्या व्हायची होती. पोरं पापू पुरं इरिटेट झाले असते ऐकून. काम चालू आहे इथं, मी पण मेहंदीचे क्लास करू राहिले. बरं मम्मी, काय बोलायचं तुला? काय बोलायचं नाही, आता उपास करायचा बाकी. अजून एवढं काम झालं, उपास सुरू होता. किती वाजले आता? 12 वाजले असते, 1 वाजले असते. 1:30 वाजला, 2 वाजायला लागले. चहा पिलं तर आम्ही सकाळपासून आम्ही तर सकाळी दोघांनी उपास सोडून घेतला, कारण ऑलरेडी आम्हाला पहिलेच भूक लागलेली. आम्ही तर काल लाईव्हवरच उपास सोडलो संध्याकाळी. कुठं हे आणायला गेलो, तिकडच पारलं चहा. त्याच्यामुळे भूक मोडती चहामुळे. चहाची सवय बंद करा, तुम्हाला सांगाल मी. चहा पितो, पट्ट्या वाटत होते. चहा चांगला नाही माहिती का. आज कस काय पप्पा द्वादच सोडायला पट्टे. उपास सोडायला आम्हाला आणायचं ना मग खायला.
रिक्षा देते ते. ठीक आहे देऊ. असंच करायचं भिकाऱ्याने नाही केलं पाहिजे आम्हाला आणि जाऊन नाही हो, भिकारी नाही, प्रसाद असतो ते, तुम्हाला काय कळत आहे? होय हा. हे नाही महिन्यात दुखायला लागते. काही ना काही दुखत राहतं का व्हिडिओ चालू केलं आता कधी दुखत ते सांगते. साबुदाणा वाटप केला त्याचं सांग काहीतरी बोल. हा साबुदाणा याच्यासाठी वाटप केला की मला साबुदाणा लाडक्या आणि बहिणीचे चिवडा. पैसे आले होते. चिवडा लाडक्या बहिणीचे पैसे आलते. मग ते काय करायचं, मग काय करायचं, साड्या घेतल्या फाटून जात्या. जा द्या 4 लोकांच्या मुखामध्ये हरळाचं जरी धियाने हे तिने आपण चिवडा वाटप केला. म्हणून जाऊ द्या शिवानीच्या हाताने वाटप करा. ते हाताने वाटप करायचं माझं म्हणणं आहे वाटप केला ना तर नाव नाही घ्यावं नाव नाही घ्यावं. समजलं का वाटप गाजा वाजा केलं. नाही करायचं कोणी गाजा वाटप? ते व्हिडिओ बी मी असंच काढला नाही तर मला व्हिडिओ बी नव्हता काढायचा ते मोबाईल स्विच ऑफ झाला त्यानंतर काही व्हिडिओ निघलाच नाही आणि संध्याकाळी जत्रा तर विचारूच नका आणि त्याच्यामुळे थोडी इथं वाटप केला. इथं एवढी घाण झाली हे बघा. त्याच्यासाठी तुम्ही काय? हे बघा घाण कशी झाली मित्रांनो हे बघा किती घाण झाली जत्रा करून जाणारे करून जातात आणि घाण बघा किती होती आता हे बॅरिकेड बी रोडच्या मधामध्ये लागलेली ते बी कवाची घाटते काय माहिती आता एक लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही कशात उपयोगी आणले हे सांगायसाठी सांगितलं मी. नाही तर मला काही बॅनर लावायची हाऊस नाही आली माझ्या नावाची. असं आहे का म्हणजे तुम्ही तिच्यातून पैसे नाही टाकले वरच्यावर पैसे मागितले का 2 महिन्याचे पैसे जमा केले होते. माझे पैसे जमा आहेत बँकेमध्ये. लाडक्या बहिणीचे ते काढून आणले आणि त्याच्यामध्ये उपासाचा चिवडा आणला. पोतं भरून आणलं. ते पोतं भरून वाटून टाकलं. आणि उद्या आमच्या इथं कोणीतरी येणार आहे सरप्राईज त्यासाठी चाललं आमची बोलते हे येणाराचा भरोसा नसतो. येणार येणाऱ्याचा भरोसा नसतो मला येणारा कधीच भरोसा येत आहे. नाही काय का भरोसा नसतो येणाऱ्याचा बरं आता रडत बसशील मग परत. हो परत रडत बसते हे कसं आहे, बघू आता काय ते आल्यावर तर समजेल. पाऊस आल्यावर असं काय करणार मग. चला आता इथं व्हिडिओ मी पुश करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळात व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन एका व्हिडिओसोबत बाबा का चालले दिसते का कोणाला पुढे गेले काय गेले तर वर गेले चला भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय